हॅलो फ्रेंड्स, शुभ्राज मॉम किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपण आज पौष्टिक आणि टेस्टी असे मुगाचे डोसे बनवणार आहोत. त्यासाठी मी ते घेतले आहे 1 वाटी छान मोड आलेले मूग, 1 चमचा जिरे, अद्रक आणि हिरव्या मिरच्या. तर हे मस्त छान आपण एकत्र मिक्सरमध्ये बारीक असं वाटून घेणार आहोत. मी इथे फक्त मूग घेतले आहे. तुम्हाला जर अजून क्रिस्पी हवे असेल डोसे तर तुम्ही इकडे अर्धा वाटी तांदूळ भिजवून ते देखील यामध्ये बारीक वाटून घेऊ शकता. हे आपण आता छान बारीक असं वाटून घेतलं आहे या पद्धतीने. हे एका भांड्यामध्ये ट्रान्सफर करून घेऊयात आणि उरलेले जे मूग आहेत आपले ते देखील आपण याच पद्धतीने बारीक करून घेतलेले आहेत. यामध्ये चवीनुसार मीठ घातलं आहे. यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे थोडंसं पातळ असं करायचं आहे. आपण तांदळाच्या डोस्याला बनवतो त्यापेक्षा थोडंसं घट्ट असं ठेवायचं आहे. अगदीच पातळही नाही आणि घट्टही नाही असं. तर या पद्धतीने ते चेक करून थोडं थोडं पाणी घालून आपल्याला छान हलवून घ्यायचं आहे. आपल्या इथे बॅटर रेडी आहे. चला तर आपण बनवूयात. मुगाचे असेल डोसे त्यासाठी आपण तवा छान तापून घेतला आहे. यावरती 1 ते 1.5 चमचा आपण बॅटर घालून छान तांदळाच्या डोस्यासारखं याला बनवून घेऊयात पातळ असं. आणि साईडने थोडंसं तेल घालणार आहोत आपण यावरती. छान एक बाजू लालसर झाल्यानंतर याला आपल्याला पलटी मारायची आहे. हल्ली 1 मिनिट वगैरे ठेवायचं आहे आपल्याला. 1 मिनिटामध्ये छान लालसर झाला आहे बघा आपला डोसा. याला आपण आता पलटी मारूयात. दुसऱ्या बाजूने देखील छान लाल होईपर्यंत आपल्याला त्याला भाजून घ्यायचं आहे. तर या साईडने थोडंसं तेल देखील घालूयात आपण. आपला डोसा खाण्यासाठी रेडी आहे. तुम्ही यावरती थोडं चीज, कांदा वगैरे देखील घालू शकता. तर मी इकडे काहीच घातलेलं नाही आहे. हे आपण चटणीसोबत आणि सॉससोबत खाणार आहोत. आपला डोसा रेडी आहे. थँक्स फॉर वॉचिंग. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका. थँक्यू.